राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, ठाणे जिला विधि सेवा प्राधिकरण और नवी मुंबई महानगर पालिका द्वारा संयुक्त रूप से रबाले स्थित राजर्षि छत्रपति शाहू महाराज विद्यालय में विधि सेवा महाशिविर का भव्य आयोजन किया गया। नागरिकों को अपने अधिकार और कानूनों की जानकारी के अलावा जनहित से जुड़ी योजनाएं जनता तक पहुंचे, इस उद्देश्य के साथ इस विधि सेवा शिविर और सरकारी सेवा और योजनाओं का मेड़ावा का आयोजन किया गया, जहां मुंबई उच्च न्यायालय की न्यायमूर्ति गौरी गोडसे विशेष रूप से उपस्थित थी। साथ ही मौजूद थे ठाणे जिला के जज श्रीनिवास अग्रवाल, ठाणे जिलाधिकारी अशोक श्रृंगारे, नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, पूर्व महापौर सुधाकर सोनावणे, तमाम जज, वकील और नागरिक। इस दौरान गौरी गोडसे ने एक ही छत के नीचे लगे सरकारी योजनाओं और कानून कायदों से जुड़े स्टॉल्स के अलावा मनपा द्वारा प्रदान की जा रही सेवाओं और व्यवस्था से जुड़े स्टॉल्स का जायजा लिया। इस दौरान विविध सरकारी योजनाओं का लाभ मान्यवरों के हाथों विविध लाभार्थियों को पहुंचाया गया। सभी को संबोधित करते हुए न्यायमूर्ति गौरी गोडसे ने सामाजिक और आर्थिक सुरक्षा पर जोर दिया। वहीं सुधाकर सोनावणे के नेतृत्व में मनपा संचालित राजर्षि छत्रपति शाहू महाराज स्कूल की व्यवस्था और शिक्षा प्रणाली की जमकर तारीफ की। तो वहीं स्कूलों में गुड टच और बैड टच के गुण सिखाने की अपील भी इस दौरान गोडसे ने की। मैं पूर्ण शाळा बघितली नाही, माझी इच्छा आहे एकदा पूर्ण शाळा बघण्याची, की अशा पद्धतीने जर खरंच शाळा चालल्या आपल्या इथे, म्हणजे सगळ्याच कॉर्पोरेशननी, म्हणजे इतर कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा अशा पद्धतीने शाळा चालाव्यात। कारण आपण जेव्हा एज्युकेशन बद्दल बोलतो, हा कॅम्प हा पण माझ्या मते एक एज्युकेशनचाच भाग आहे। कारण आपल्याला जसं शाळेचं शिक्षण महत्त्वाचं असतं, तशा इतर गोष्टींचं शिक्षणही महत्त्वाचं असतं। आता इथे म्हणजे विक्टिम्स किंवा अक्यूज, अंडर ट्रायल्स ह्यांच्यासाठी जे स्टॉल्स केले गेलेत, की ज्या NGOज आहेत ती लोक मदत करतात एक्यूजना, विक्टिम्सना, ह्या जे काही घडलेलं असतं त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी, रिहॅबिलिटेट करण्यासाठी। आता बरेचदा असं होतं की आपण जे विक्टिम्स असतात, म्हणजे ज्यांना हे प्रॉब्लेम्स फेस होतात, त्यांनी ते प्रॉब्लेम्स कसे अवॉइड करावे किंवा ज्यांना प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यांनी ह्याच्यामधनं कसं वाचावं, ह्या गोष्टीची अवेअरनेस आपण ह्याला खूप भर दिला जातो। तसंच अशा अवेअरनेस कॅम्प्स मधनं, आता मला माहिती नाही अशा पद्धतीचा कुठला स्टॉल याच्यात आहे की नाही, पण ह्या गोष्टीची अवेअरनेस की ह्या गोष्टी करू नयेत, म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करू नयेत। प्रत्येकाची ही ड्युटी आहे की चुकीच्या गोष्टी करू नयेत, इलिगल गोष्टी करू नयेत। जसं आपण प्रॉब्लेम फेस केल्यानंतर त्याच्यामधनं आपण कसं बाहेर पडू शकतो किंवा काय स्कीम्स आहेत, काय योजना आहेत, ह्याला जसं प्रमोट करतो, तसं मे बी पुढच्या वेळेस, म्हणजे ही गोष्ट माझ्या आता मनात आली म्हणून मी एक्सप्रेस करते की अशा पद्धतीचा स्टॉल पण आपण पुढच्या वेळेस करायला पाहिजे। कारण ही अवेअरनेस जर आली, जसं आता मला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की कुठल्या पद्धतीचे स्टॉल्स असतील, म्हणून मी अग्रवाल साहेबांना काल रिक्वेस्ट केली होती की मला थोडं राईटअप काहीतरी पाठवा की कसे स्टॉल्स असतील। तर त्याच्यात एक स्टॉल बद्दल जी माहिती होती ती जी मी वाचली ती अशी होती की लहान मुलांना शाळेमध्ये गुड टच, बॅड टच ह्या गोष्टीचं अवेअरनेस किंवा माहिती देणं, एज्युकेट करणं, त्यांना शिक्षित करणं की काय बॅड टच आहे, काय गुड टच आहे। तर आता जे कोणी आयोजक किंवा स्टॉल्स मध्ये जे NGOज ह्या गोष्टीची अवेअरनेस देण्यासाठी इथे आहेत, ज्या स्टॉल्स लावलेत, त्यांना माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की शाळेमध्ये आणि किंवा अशा ज्या पद्धतीचे कार्यक्रम योजले जातात शाळांमध्ये किंवा म्हणजे शाळेच्या रेग्युलर करिक्युलम मध्ये सुद्धा समजा इन्क्लूड केलेले असतील, तर एक आणखी गोष्ट ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, ती अशी की बॅड टच, गुड टच आपण कुठला आहे हे म्हणजे सांगण्याचा मागचं ऑब्जेक्ट नॉर्मली असा असतो की हे तुम्ही अवॉइड करा, हे बरोबर नाहीये, हे तुम्ही प्रोटेस्ट केलं पाहिजे। त्याचबरोबर हे नाही करायला पाहिजे, हे केलं नाही पाहिजे, ह्या गोष्टीवरती पण खूप एम्फसिस द्यायला पाहिजे असं मला वाटतं। तर ही माझी रिक्वेस्ट आहे, ह्या इथे जे कोणी कन्सर्न स्टॉल्स आहेत, जे NGOज आहेत, जे अवेअरनेस बद्दल करतात, मे बी शाळांमध्ये सुद्धा हे एक ऍड करायला पाहिजे की हे नाही केलं पाहिजे। नॉट ओनली स्टुडंट्स, म्हणजे टीचर्स आहेत, पेरेंट्स आहेत, हे सगळ्यांमध्ये ही अवेअरनेस
केली पाहिजे की हे चुकीचं आहे आणि नाहीच केलं पाहिजे, हे एक ऍड करायला पाहिजे ह्या आपल्या अवेअरनेस कॅम्पमध्ये. कारण सध्या अवेअरनेस एज्युकेशन फक्त शाळेचं नाही, पण जनरल एज्युकेशन, जनरल ज्याला आपण बेसिक बिहेवियर म्हणतो आपण, की हे खरं कोणी सांगायला नाही पाहिजे की चुकीच्या गोष्टी नाही करायला पाहिजे, हे असलंच पाहिजे. म्हणजे इट इज व्हेरी फंडामेंटल बेसिक रिक्वायरमेंट की ही असली पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीच्या कॅम्प्समधून ह्या अवेअरनेस दिले जातात हे. आणि आज तर खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे ह्या कॅम्प्सचं. मी अशी अपेक्षा करते की इथे येणाऱ्या प्रत्येक जे कोणी इथे येतील रजिस्ट्रेशन करतायत त्याचा मैक्सिमम लोकांना ह्या गोष्टीचा फायदा मिळावा. नवी मुंबई मनपा स्कूल के इतिहास में यह पहली बार था जहां रबाले स्थित राजर्षि छत्रपति शाहू महाराज स्कूल में विधि विभाग से जुड़ा इतना भव्य और ऐतिहासिक शिविर संपन्न हुआ. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.